घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या परत एकदा आताचा आपला विधी आहे प्रतिभोजनाचा, तो जो की पित्याने आणि परमेश्वरानं जो आपल्याला त्याच्या स्मरणात घालून दिलेला जो विधी आहे, त्यामध्ये जात असताना आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी अंत सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझे यहोवाच्या प्रभू येशूच्या नावामध्ये आताचा जो प्रभू भोजनाचा विधी आहे, त्या मेझामध्ये आम्ही सामील होत असताना तुझ्या पवित्र अशा आत्म्याला आमच्यामध्ये विराजमान हो. येणारं वचन ते तुझ्या स्मरणार्थ तू घालून दिलेलं विधी, येणारं वचन आम्हाला समजण्यासाठी, ते आम्ही आमच्या अंतःकरणात घेण्यासाठी ज्ञान बुद्धीचा पुरवठा दे येशूच्या नावात करतोयस नावा. सर्व आदर महिमा गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावात मागते. आमेन आमेन. या विधीमध्ये जात असताना सर्वप्रथम आपल्याला एक वचन नेहमी लक्षात असणं गरजेचं आहे, ते म्हणजे योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 16 सांगत आहे की आपल्याला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र, एवढी जगावर त्यानं प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, तुमच्या आणि माझ्या बापासाठी दिलेला आहे. आणि या मेझामध्ये सामील होत असताना त्याचं शरीर, त्याचं रक्त खात पीत असताना नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते शरीर आपल्यासाठी तोडलं गेलेलं आहे, आपल्यासाठी ते रक्त सांडलेलं आहे आणि सार्वकालिक जीवन आणि आपला विश्वास आणखी त्याच्यामध्ये वाढण्यासाठी जे दिलेलं शरीर आहे, या मेझामध्ये जात असताना आपण ते लक्षात घेणं गरजेचं आहे. एक वचन आपण बघूयात, 1 शमूएल याचा 2रा अध्याय आणि 25वं वचन. 1 शमूएल 2रा अध्याय 25वं वचन. कोणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करेल, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करेल? तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकताना, कारण देवाला त्यास मारून टाकायचे होते. आमेन. हे वचन आपल्याला काय सांगत आहे आपण बघूया. जो मनुष्य आहे, एका दुसऱ्या मनुष्यासाठी जर पाप करणार आहे, तर त्या मनुष्याचा अपराध जो आहे, त्याचा अपराध किंवा त्याचा न्याय करण्यासाठी न्यायाधीश तयार आहे. बरोबर. आज आपण बघत आहे भावा बहिणींच्या मध्ये किंवा शेजारी पाजारामध्ये जरी भांडणं झाली आणि ती कोर्टापर्यंत जरी गेली, तर त्यांची वकिली करण्यासाठी कोण असतं मध्ये? न्यायाच्या समोर आपल्याला उभा केले. समजा आता भांडण झालेलं आहे, आपण कुठे जातोय? पहिली पोलीस स्टेशनला जातो. तिथून ते काय म्हणतात, इथं नाही म्हटले की तुम्ही जावा कोर्टात. कोर्टात गेल्यानंतर आपल्याला कुणासमोर उभा राहायचं आहे? न्यायाधीश जज समोर आपल्याला उभा राहायचं असतं. आपण जाऊन म्हणतोय काय, ओ न्यायाधीश सर, माझ्याकडून हे झालेलं आहे आणि आमच्या दोघांमध्ये भांडण झालं, तुम्ही मिटवा. आपण कुणाच्या थ्रू जातो तिथे? डायरेक्ट आपण जातो का त्याच्या समोर? नाही जात. आपले वकिली करायला एक वकील शोधतो, त्याची डील आपण फी देतो. भांडणं तर आपणच केलेली असतात, पण या गोष्टी आहेत की वकिली करण्यासाठी एक वकील नेमलेला आहे. तसंच काय म्हणत आहे परमेश्वर, जर एखाद्या माणसाविरुद्ध वचन स्टार्टिंगला सांगत आहे, कुणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करेल. म्हणजे त्या ठिकाणी न्याय करण्यासाठी कोण आहे? न्यायाधीश आहे, जज आहे. काय असेल ते दोन्ही पार्टीकडून आपले वकील लावले जातात, ते आपल्यासाठी वकिली करतात, काही पुरावे असतील ते सादर केले जातात आणि त्या ठिकाणी मग आपला न्याय केला जातो. बरोबर. मग जर परमेश्वराविरुद्ध जर आपण पातक केलं, परमेश्वर म्हणजे आपला महान येशू आणि पिता, याच्याबद्दल जर आपण पाप केलं तर आपली वकिली कोण करणार आहे तिथे? पित्याच्या जवळ आपली वकिली करायला कोण आहे आपल्यासाठी वकिली करण्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आहे. जरी काय आपली चूक झाली असली तरी देखील आपण सर्व काही येशूच्या नावात मागतो आणि त्या ठिकाणी ती वकिली करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. वचन एक बघूयात आपण की 23वा अध्याय बघणार आपण. लूक याचा 23वा अध्याय वचन 34 आपल्याला काय सांगते बघा. लूक याचा 23वा अध्याय वचन 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.
नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. 34 वचन आपल्याला लक्षात येते, परमेश्वराला त्या वधस्तंभावरती पिळण्यात आलं होतं. अनेक त्याच्यावरती गुन्हे करत होते, ती लोक मारत होती, फटके मारत होते, त्याच्यावरती थुंकलं जात होतं, कपडे फाडले जात होते. पण परमेश्वराने काय वकिली केली आहे देवाकडे? प्रभू त्यांना माफ कर, ती लोक माझ्या सोबत काय करत आहेत ते त्यांना कळत नाहीये. त्यांना म्हटलं का बघ मला लागत आहे, या ठिकाणी लागलं, खूप लागलं. आज जरा जरी आपल्याला कुणी काही केलं तर आपण डायरेक्टली घरामध्ये सांगतो, याने मला असं केलं, त्याने मला तसं केलं, आपण तक्रार करतो. पण परमेश्वराने पित्याकडे तक्रार केली नाही, वकिली केली की परमेश्वरा त्यांना माफ कर, आणि ती लोक माझ्यासोबत काय करत आहेत ते त्यांना समजत नाहीये. ही वकिली परमेश्वराने येशूनं त्या पित्याकडे केलेली आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आज देखील आपण काही गुन्हे केले तर आपण डायरेक्ट काय करत असतो, आपल्या वडिलांना समजा माहित नसतं, घरातून बाहेर मुलं गेलेली असतात, आपल्या घरामध्ये देखील घरातलं ताजं उदाहरण आपण घेऊया. आई वडील जरी असतील आणि मुलं असतील, काही मुलांना जर काय केलं असेल तर त्या वडिलांच्या समोर त्याचा गुन्हा झाकून घेण्याचं काम आपल्या घरातील आई करत असते. नाही होतो इथे स्वतः कुठे गेला होता खेळायला वगैरे, त्याने काही केलेलं नाहीये, ही वकिली आपली आई आपल्या वडिलांच्या समोर आपल्यासाठी करत असते. तसंच जर परमेश्वराविरुद्ध जर तुम्ही पातक कराल, काही पाप कराल, येशू ख्रिस्ताविरुद्ध जर तुम्ही पातक कराल, तर त्याची वकिली करण्यासाठी दुसरं तिसरं कोणी येणार नाही. त्यामुळं परमेश्वराने दिलेल्या ज्या काही आज्ञा असतील, पापाविरुद्ध त्यानं जे काही दिलेलं वचन असतील, ते आपण प्रत्येकाला आत्मसात घेणं आणि त्यानुसार वागणं. कारण त्या दोघांच्या विरोधात जर पाप केलं तर त्याची वकिली कुणीही पुरुषाने किंवा कुणीही स्त्रीने केलेली ती मान्य तर होणारच नाहीये, तर आपल्याला त्या आगीच्या जाळ्यामध्ये टाकण्यात येणार आहे. हे नेहमी आपण लक्षात घेणं आहे. आणि ह्या मेजामध्ये जर सामील होत असताना आपल्याकडून अनेक चुका झाल्या असतील, अनेक पाप झाले असतील, तर त्याची आधारपूर्वक आपण पश्चातापपूर्वक पश्चाताप करून परमेश्वराकडे माफी मागूया. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त वकिली करण्यासाठी तयार आणि समर्थ आहे. फक्त आपण अंतःकरणात जे काही केलेलं आहे ते त्याच्या समोर आणूया आणि सर्व पातक आपण आपल्या पदरी घेऊयात, असे परमेश्वराने या वचनातून सांगितलेलं आहे. आपण आपले नेत्र बंद करूया आणि या प्रभू भोजनाच्या मेजमध्ये सामील होत असताना आपण अंतःकरणात सर्व पश्चाताप आज करूया. दिवसभरामध्ये झाला असेल, आधी झाला असेल, किंवा प्रभू परमेश्वर त्या इथून पुढे काय होणार असेल तर तेही आमच्यापर्यंत घडून येऊ नये, यासाठी आपण त्याला आपले पश्चातापूर्वक माफी मागूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी तू अंत सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझा यहोवा राजा. होय महाराजा प्रभू परमेश्वर पित्या, जाणतेपणानं चुकून आमच्याकडून काय घडलं असेल किंवा जाणून बुजून जरी आम्ही काय केलं असेल, येशूच्या नावामध्ये त्या पापाची क्षमा करण्यासाठी आज तुझं हे पवित्र असं शुद्ध असं जे शरीर आम्ही खात पित असताना या मेजामध्ये आम्ही सामील होत असताना जसा तू पवित्र आहेस तसं आम्हाला पवित्रतेमध्ये जगण्यासाठी आणि इथून पुढच्या कोणत्याही पापामध्ये आम्ही न अडकण्यासाठी आज या तुझ्या पवित्र अशा शरीरातून आम्हाला बंधमुक्त कर आणि पापमुक्त देखील कर राजा. येशूच्या नावात तू करतोयस म्हणून आभार आणि धन्यवाद देत आहे. सर्व आदर, सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उदाहरण आणि दानाच्या नावाने मागते. आमेन. आमेन. ज्यांना ज्यांना प्रभूजन द्यावे त्या आपल्या जागेवर बनवूया.